मी अनंत, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडातील एक समिधा, अनंत लक्ष्मण कान्हेरे. उद्या 19 एप्रिल 1910 मला फाशी होणार. हे वाक्य तुम्ही म्हणून बघा तर खरं. अंगावर सरसरून काटा आला ना तुमच्या. पण माझ्या मनाची तयारी वर्षभरापूर्वीच झालेली आहे. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचंच हा एकच विचार करत मी ते साध्य केलं आणि आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सनचा वध केला. तात्याराव सावरकरांनी भारतात पाठवलेलं मॅझनीचं चरित्र माझ्या हाती लागलं आणि मी झपाटून गेलो. गोरे लोक आपल्या लोकांवर करत असलेल्या अत्याचारांची आणि आपल्या हक्कांची जाणीव झाली आणि पेटून उठलो. खुनास खून आणि जुलमाचा प्रतिकार. तुम्हाला सांगतो, देशासाठी काहीतरी करावं अशी उर्मी लहानपणापासून माझ्या मनात होती आणि तरुणपणात गंगाराम आणि गणू वैद्य या मित्रांमुळे ती वाढतच गेली. जोडीला असलेले टिळक आणि शीम परांजपे यांचे वृत्तपत्रातले अग्रलेख आणि कवी आबा दरेकर यांची स्फूर्ती देणारी स्वातंत्र्याची कवने. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आईनी मेटे नावाचं एक गाव आहे. तिथे माझा जन्म झाला. आई वडील अजून तिथेच आहेत. त्यांना मी असं काही करेल याची कधी कल्पनाच नव्हती. किंबहुना हे मी त्यांच्याच काय, पण आमच्या बंधुराजांपासूनही गुप्त ठेवलं. बंधू, मला माफ कर. आई, बाबा, उद्या मी एका अद्वितीय प्रवासाला निघणार आहे. तुटो आता नाळ शेवटची. आई, आई, मी तुझ्या सेवेसाठी नाही थांबू शकलो, पण मातृभूमीच्या सेवेसाठी बलिदान देतोय. क्षमा कर माते, क्षमा कर. माझ्या शेजारच्या कोठडीत विनायक आहे आणि त्या पलीकडे कृष्णा. नाशिकमध्ये हाहाकार माजलाय. जवळजवळ 38 लोकांची धरपकड झालीय आणि 7 जणांवर कटाचा आरोप ठेवण्यात आलाय. आम्हाला चांगलं ठाऊक होतं की जॅक्सनला मारल्यावर फाशी ही ठरलेलीच. आम्ही हे जाणून बुजून विचारपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने हे कृत्य केलंय. माझी गोळी जरी जॅक्सनच्या छातीतून आरपार गेली असली तरी विनायक आणि कृष्णाचे योगदान माझ्या इतकंच महत्वाचं आहे. स्वातंत्र्याच्या धगधगणाऱ्या अग्निकुंडात आमची ही आहुती इतर तरुणांना प्रेरणादायी ठरेलच. पण ते जाऊ दे. झालं असं की मी जरी औरंगाबाद इथे होतो तरी नाशकात काय घडतंय त्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. प्राथमिक शिक्षण इंदूर, निजामाबाद इथे झाल्यावर मी इंग्रजी शिक्षणासाठी औरंगाबाद इथे माझ्या मामाच्या घरी आलो. पुढे मामा हैदराबादला गेला, त्या पाठोपाठ मीही. पण काही दिवसांनी मी औरंगाबाद इथे परत आलो. हैदराबादला मन काही रमलं नाही. इंग्रजीप्रमाणे चित्रकलाही मला खूप आवडायची. त्यावेळी मला शिक्षणासाठी 4 रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. गंगाराम रूपचंद मारवाडी सराफ हा माझा मित्र मला भेटला. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. त्याचे आणि माझे विचार खूप जुळत होते. तो कवी मनाचा आणि अभिनव भारत या संस्थेचा सदस्य होता. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा. तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा आहे. गंगाराम म्हणाला, अनंता, देशभक्तीची शपथ देण्यापूर्वी तुला एक परीक्षा द्यावी लागेल. मी विचारलं, कोणती? हा, तापलेला लोखंडी चिमटा हातात घे. मी क्षणाचाही विलंब न लावता तो तप्त लाल पिवळसर चिमटा निग्रहाने पकडला आणि गंगारामने बस म्हटल्यावर मगच सोडला. सहनशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. एकदा तर नाशिकात तापलेल्या चिमणीची काच हातात धरली. मन वज्रासारखं कठीण हवं तरच पारतंत्र्याच्या शृंखला तोडता येतील. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी आवश्यकता पडली तर प्राणार्पण करण्याचा निश्चय पक्का होत होता. 30 एप्रिल 1908 या दिवशी हिंदुस्थानात पहिला बॉम्बस्फोट झाला, तो बंगालमध्ये. खुदिराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी या तरुणांनी तो घडवून आणला.
त्यानंतर हिंदुस्थानात अनेक घटनांच्या मालिकाच सुरू झाल्या. गंगाराम आणि माझी त्यावर तासनतास चर्चा चालत असे. 1 जुलै 1908 मध्ये आणखी एक बातमी आली की लोकमान्यांना 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे आणि त्यांना ब्रह्मदेशात नेण्यात येतंय. लंडन शहरात एका समारंभात कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध मदनलाल धिंग्रा यांनी केला आणि अत्यंत धाडसाने त्या कृत्याचं समर्थन त्याने केलं. यामुळे तर माझं रक्त आणखी सळसळू लागलं. जीवाची लाही लाही होऊ लागली. बाहू स्फुरण पाहू लागले. ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त हादरा बसला होता. असाच हादरा आपणही द्यावा असं मनाने पक्क केलं. हे व्रत कधी न घेतले अंधतेने. असंच धाडस आपणही दाखवावं हा निर्णय पक्का झाला. आणि त्याच सुमारस औरंगाबादेत गणू वैद्यही भेटला. मला अजूनही आठवतंय, 4 वर्षांपूर्वी म्हणजे 1906 सालची गोष्ट असेल. नाशिकच्या दक्षिणेस नाशिक मुंबई रस्त्यालगत कालिका मातेचं मंदिर आहे. नवरात्रात शेकडो लोक देवीच्या दर्शनासाठी जातात. अभिनव भारत संघटनेच्या लोकांनी असं ठरवलं की वंदे मातरम अशी सामूहिक घोषणा द्यायची. पण कलेक्टर जॅक्सनने त्यावर बंदी घातली आणि त्यास अटक केली. गुलामांना आईला वंदन असो असं म्हणण्याचाही अधिकार नाही असं जॅक्सन मानत होता. भयंकर गोड बोल्या. मी पूर्वाश्रमीचा ब्राह्मण आहे असं तो सांगत असे. मराठीही तो बोलत असे आणि संस्कृत भाषाही तो शिकला होता. पण त्याचा दुसरा चेहरा वेगळा होता. तो एकतर इंग्रज राजवटीचा प्रतिनिधी होता. काही वर्षांपूर्वी विलियम्स नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने, हा गोरा अधिकारी नाशिकचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता बरं का, त्याने एका शेतकऱ्याला लाथाबुक्क्याने इतकं मारलं की तो शेतकरी त्यात गतप्राण झाला. त्याचं झालं असं की नाशकात त्र्यंबक रोडला लागून एक मैदान आहे. ही गोऱ्या कातडीची मंडळी गोल्फ खेळत. सकाळी विलियम्स ग्राउंडवर गोल्फ खेळत होता तर त्याने गोल्फ स्टिकने मारलेला चेंडू ग्राउंडच्या बाहेर गेला. तो चेंडू आणण्यासाठी आपलेच पगारी नोकर मुले ठेवलेले असत. गाडीवानाला चेंडू रस्त्यात मिळाला. त्याने तो देण्यास नकार दिला. विलियम्स हे सारं दुरून पाहत होता. झालं. विलियम्स भडकला आणि जोराने ओरडला. घाबरून शेतकऱ्यांनी चेंडू देऊन टाकला आणि नंतर खेळाची गंमत पाहत तो तिथेच उभा होता. इथे प्रकरण संपायला हवं होतं. नाही संपलं. शेतकरी आपली गाडी घेऊन निघाला. विलियमही आपला खेळ संपवून घोडागाडीने निघाला. रस्त्यात तोच बैलगाडीवाला शेतकरी हळूहळू गाडी हाकत पुढे चालला होता. विलियम्सला गाडीचा वेग कमी करावा लागला. एवढ्या क्षुल्लक कारणाने हे महाशय इतके तापले की गाडीवानाला गाडीतून खेचून बुटांच्या ठोकरीने आणि चाबुकाने इतकं मारलं की तो बिचारा शेतकरी. गोऱ्यांनी नियम असा केला होता की सकाळी 8 नंतर गुरख्यांनी त्र्यंबक रस्त्यावरून गुरे नेऊ नयेत. का तर म्हणे युरोपियन लोकांना त्याचा त्रास होतो. असला कसला नियम? ही ही जुलमी इंग्रजी राजवट. भारतीय लोकांचे प्राण जॅक्सन कवडी मोल समजत होता. म्हणूनच त्याने विलियम्सला निर्दोष सोडलं. अशा संताप आणणाऱ्या गोष्टी तो करतच होता. तुम्हाला सांगतो, नाशिकचे सुप्रसिद्ध खरे वकील वामन सखाराम खरे क्रांतिकारकांच्या वतीने त्यांचे वकीलपत्र घेऊन खटले चालवत. त्यांना भाषणास बंदी घातली, त्यांची सनद काढून घेतली, त्यांना पूर्वजांपासून मिळत असलेली वेतनाची रक्कम बंद केली. शेवटी त्यांना वेडं ठरवून दूर कर्नाटकात धारवडला तुरुंगात ठेवलं. अहो, किती गोष्टी सांगाव्या. सांगली मिरज भागातील प्रसिद्ध प्रवचनकार आपले तांबे शास्त्री, त्यांच्या कीर्तन प्रवचनांना बंदी. जॅक्सनचा हुकूम. दुसऱ्याच्या मिरवणुकीत क्रांतिकारकांचे जय जयकार होता कामा नयेत असं तो म्हणत असे. क्रांतिकारकांचे जयघोष करणारे मेळावे नियमबाह्य समजण्यात येतील अशी पत्रके नाशकात त्याने डकवली होती. मी पुन्हा सांगतो, त्याचा आतला चेहरा वेगळा होता. बाहेरून तो कितीही चांगला वागत असला तरीही. कलेक्टर जॅक्सनच्या अत्याचारांच्या कहाण्या करोडोपकरणी येत. त्यात भर पडली ती बाबारावांना अटक झाल्यावर. खरं म्हणजे बाबारावांवर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यासारखं असं काय केलं होतं हो त्यांनी?
तर अभिनव भारत या संघटनेच्या वतीने 15 ते 20 पानांच्या कवितेच्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या होत्या. अन थेट राजद्रोहाचा आरोप. पण त्या माळेतील 8व्या आणि 9व्या पुष्पावर इंग्रज सरकारने आक्षेप घेतला. पुस्तिकेवर कवीचे नाव छापलेले नव्हते. पण त्या कोणी लिहिल्या आहेत हे आम्ही सगळे जाणून होतो. आणि मागील वर्षी म्हणजे 28 फेब्रुवारी 1909 रोजी त्यांना अटक झाली. एवढंच नाही, तर नाशिकमधून सर्वांसमोर त्यांची धिंड काढली. हे ऐकल्यावर मी गणूला म्हणालो सुद्धा, "अरे, तुमचे नाशिकचे तरुण काय करतायत? त्या अत्याचाराचा प्रतिशोध नको का घ्यायला?" बाबांना अटक झाली ती जॅक्सनमुळेच. आणि शिक्षा काय? तर काळे पाणी, अंदमान. अंदमानाला पाठवले जाणारे कैदी हे चोर, खुनी, दरोडेखोर असतात. पण देशभक्तांना पण इंग्रज सरकार त्यांच्याच रांगेत बसवू पाहतायत हे पाहून अंगाची लाही लाही होत होती. अटकेची अशी सत्रे अनेक वर्षांपासून चालत होती. जॅक्सनने नाशिकमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण केली आहे. तो लोकांमध्ये मिसळत होता. मागील वर्षीच्या सिंहस्थ पर्वणीत हे महाशय गोदावरी नदी काठावरून फिरले. यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंची थांबून चौकशी केली. आणि आपले काही लोक त्याच्या या वागण्यावर बेहद खुशही झाले. मनानं गुलाम झालेली ही मंडळी तो दिसताच त्याला नमस्कार करण्यात आत्तापर्यंत आनंद मानत होती. पण गोडबोल्या जॅक्सनचं हे तंत्र आम्हाला चांगलंच ठाऊक होतं. ही केवळ आणि केवळ त्याची चालाखी होती. अरे, शेवटी तो इंग्रज सरकारचा प्रतिनिधी होता. आपल्या मालकाला कसं खुश ठेवायचं हे त्याला चांगलं ठाऊक होतं. तो वरवर जरी चांगला वागत असला तरी तो जुलमीच आहे हे विसरता कामा नये. पुन्हा सांगतो, जॅक्सन हा आपल्याला गुलामीत कायमचं अडकवून ठेवणाऱ्या इंग्रज राजवटीचा प्रतिनिधी होता. तुम्हाला सांगतो, नियती कशी असते बघा. समविचारी माणसं ती कशी एकत्र आणते. औरंगाबादला राहणारा मी आणि नाशिकला राहणारा गणू, आमची भेट झाली कशी? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. हो, तेच तर सांगतो. एकदा गंगारामकडे गणू वैद्य हा नाशिकचा तरुण काही कामानिमित्त आला होता. मी तिथेच होतो. गंगारामने ओळख करून दिली. हा अनंता, अनंत लक्ष्मण कान्हेरे. औरंगाबादेत सरकारी शाळेत चित्रकला शिकतो हा. आपलं नाव नाशिकमध्ये ऐकलंय, असं गणू म्हणाला. अरे, आपले दामू अण्णा धारप गुरुजी औरंगाबादेतच आहेत की, असं तो म्हणताच, हो, मी त्यांचा शिष्य आहे. आमच्याच शाळेत आहेत ते, असं मी म्हणालो. त्यावर अभिनव भारताचे सभासद आहेत ते, असं गणू म्हणाला. आणि मी सरळ त्याला प्रश्न विचारला. बाबाराव सावरकरांची नाशकात इतकी मानहानी झाली तरी तो करणारा जॅक्सन अजून जिवंत कसा? तुम्ही मंडळी काय करतायत तिथे? जॅक्सनला मारेल असा कोणी धाडसी माणूस आमच्याकडे नाही, असं गणू म्हणाला. मी त्याला मारायला तयार आहे, असं मी म्हणालो. नाशिकला आल्यावर या एकदा माझ्याकडे. मी तुझी ओळख अभिनव भारत या संघटनेतील लोकांशी करून देईन. आणि बोलणं एवढ्यावरच थांबलं. गंगाराम गणूला कोपऱ्यावर सोडायला गेला. गणू अभिनव भारताचा सदस्य आहे आणि तो येवल्यात टोणपे यांच्याकडे येत असतो, असं गंगाराम एकदा म्हणाला होता. गंगारामचं येवल्यात व्यापाराच्या निमित्ताने येणं जाणं होतं. तिथे गणू वैद्याची आणि गंगारामची ओळख झाली होती. आमचे औरंगाबाद हे निजाम संस्थानात आहे आणि संस्थानी प्रदेशातील काही नियम ब्रिटिश हद्दीतल्यापेक्षा थोडे शिथिल आहेत. औरंगाबादला शस्त्र मिळू शकतील अशी माहिती गंगारामने गणूला दिली होती आणि त्यामुळेच औरंगाबादला गंगाराम बरोबर तो आला होता. बाबारावांवर सरकारने खटला भरला. त्यांच्या हातात बेड्या घालून नाशिकच्या रस्त्यावरून धिंड काढली. याचा मला विलक्षण संताप आला होता. अजूनही येतोय. या मानहानीला कारणीभूत झालेल्या जॅक्सनला ठार मारण्याची मला फार इच्छा आहे, असं मी धारप गुरुजींजवळ बोलताना त्वेषाने म्हणालो. 28 फेब्रुवारी 1909 रोजी बाबांना अटक झाली आणि त्यानंतर गणूशी संपर्क वाढत गेला. गणूने नाशिकातील मित्रांबरोबर विचारविनिमय करून मला नाशिकात बोलवलं. तसं मी 19 सप्टेंबर 1909ला नाशिकला रेल्वेने आलो. रात्रीचे 8:30 वाजता मी नाशिकला पोहोचलो. गणू मला नाशिक रोड स्टेशनवर घ्यायला आला होता.
स्टेशनवरून आम्ही थेट विनायक देशपांडे यांच्या खोलीवर आलो. म्हणजे आसराच्या वेशीजवळ. तसं त्यांचं बिऱ्हाडं तिथे नव्हतं. तिथे काही लोकांनी देशी कापडं तयार करण्यासाठी हातमाग टाकलेले होते. त्यांच्या वरच्या माळ्यावर एक खोली देशपांडे याची होती. नाशिकात जेव्हा मी येत असे, त्यावेळी तिथे अस्मादिकांचा मुक्काम असे आणि जेवणाची व्यवस्था तिथून जवळ असलेल्या मधली आळीतील दामू अण्णा चंद्रात्रे यांच्याकडे असे. गणू घरी गेला. मनात एक विषण्ण शांतता होती. भविष्यात काय घडणार आहे, काहीच कळत नव्हतं. रात्रीचं जेवण झाल्यावर मी पुन्हा विनायकाच्या खोलीवर आलो. वेळ जाईना. काय करावं? म्हणून काही पुस्तकं वाचावयास मागितली. अरेबियन नाईट्स आणि जोसेफ मॅझेनी ही 2 पुस्तकं विनायकने मला आणून दिली. त्यापैकी तात्यांनी लिहिलेलं मॅझेनीचं चरित्र बऱ्याच दिवसांपासून मला वाचायचं होतं. काय योगायोग! त्या दिवशी मिळालं. त्या रात्री व दुसऱ्या दिवशी पूर्ण वाचून काढलं. दुपारी गणू आला. गणू म्हणाला, "अनंता, अरे कसला एवढा विचार करतो? मॅझेनीचं चरित्र नुकतंच वाचून संपवलंय. जपून रे बाबा. नाशिकला मॅझेनीच्या आवृत्त्या जप्त होतायत." मी म्हणालो, इटलीच्या या क्रांतिकारकाने आपलं सारं आयुष्य इटलीच्या स्वातंत्र्यासाठी आणि युनिटीसाठी खर्ची घातलं. क्रांतिकारकांच्या गुप्त संघटना त्यांनी संपूर्ण इटलीभर स्थापन केल्या. ही इज अ फाउंडर ऑफ यंग इटली अँड व्हेरियस सिक्रेट रिव्हॉल्युशनरी सोसायटीज इन युरोप. चांगली प्रगती आहे, असं म्हणून गणू गेला. तात्यांनी लिहिलेल्या जोसेफ मॅझेनीने मला पुरतं झपाटून टाकलं. मी परवाच जबानीत सांगितलं. माझं मन मॅझेनी वाचून तयार झालं. दुसऱ्या दिवशी रात्री 9च्या पुढे गणू वैद्य जिथे राहतो त्या घराच्या पाठीमागच्या आम्हा समविचारी युवकांची बैठक झाली. त्यात गणू वैद्य, शंकर सोमण, वामन जोशी, विनायक देशपांडे आणि आणखी 2 तरुण होते. तेव्हा माझी वामन नारायण जोशी, विनायक देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी अण्णा म्हणजे कृष्णा कर्वे मुंबईहून नाशिकला आले होते. त्यांचीही ओळख झाली. खरं म्हणजे नाशिकच्या अभिनव भारत संघटनेतील तरुणांचा जॅक्सनला मारण्याचा विचार हा पक्का होता. पण हे काम कुणी करायचं हा विचार होत नव्हता. माझी एकूण अंगकाठी पाहून आणि मी हे कार्य पुढे करेल की नाही याविषयी सारेजण साशंकच होते. त्यामुळे माझ्या निवडीला प्रथम कोणीच संमती दिली नाही. तेव्हा माझी योग्यता सिद्ध करण्याच्या हेतूने मी समोर जळणाऱ्या चिमणीची तापलेली काच माझ्या मुठीत एवढ्या जोराने पकडली की ती फुटली. हातातून रक्ताचे ओघळ वाहू लागले. मी म्हणालो, माझी निवड करा, म्हणजे मी हात सोडतो. आणि शेवटी माझी निवड झाली. 3 जानेवारी 1910 हा दिवस जॅक्सनच्या वधासाठी निश्चित केला होता. विनायक देशपांडेंनी मला एक पिस्तूल दिलं. वामन जोशी आणि देशपांडे यांच्याबरोबर नदी पलीकडे जंगलात मी एका झाडाच्या बुंद्यावर गोळ्या झाडून पाहिल्या. 2 दिवस तरी हा सराव चालू होता. पण ज्याला मारायचं त्याला प्रत्यक्ष पाहणं महत्वाचं होतं. नाशिक कलेक्टर कचेरीत दुपारी मी वामनराव जोशी यांच्याबरोबर गेलो. जॅक्सनला नीट निहाळलं. उंचापुरा, गोऱ्या कातडीच्या जॅक्सनला तिथल्या तिथे ठार मारावं असा विचार मनात प्रकटला. पण गणू एकदा म्हणाला होता की अनंता, तुझा निग्रह आणि सिद्धता झालेली आहे, पण तुझ्याबरोबर इथला कुणी सहकारी नाही. तेव्हा तू कुणीतरी सहकारी हवा ही मागणी कर. व आपला प्रमुख अण्णा कर्वे याच्याशी सुद्धा तुला बोलावं लागेल. त्याप्रमाणे मी बोललो. मी हे काम एकट्याने करणार नाही. मला कुणीतरी जोडीदार हवाय. कर्वे आपल्या मित्रांना म्हणाले, तुम्ही कोणीतरी जॅक्सनचा वध करण्याची तयारी करा. या मुलाला फशी पाडू नका. आणि मला औरंगाबादला परत जाण्यास सांगितलं. 23 सप्टेंबर 1909ला मी परत औरंगाबादेत आलो. पण तत्पूर्वी मला माझा फोटो काढून घेण्याची फार इच्छा झाली. जॅक्सनला मारल्यावर मला फाशीही ठरलेली होती. म्हटलं, आपलं एखादं तरी छायाचित्र आठवणीसाठी आई-वडिलांना, भावाला मिळावं. दामू अण्णा चंद्रात्रेंनी मला छानसं धोतर, उपरणं, कोट आणि टोपी दिली. मी परचुरे यांच्याकडे जाऊन फोटो काढला. सगळ्यांची संमती, मुख्य म्हणजे अण्णा कर्वेंची आणि जोडीदारांची योजना पक्की झाली की मला कळवा. पण तत्पूर्वी
बार्शीला जाऊन भाऊ आजारी असल्याची कोणीतरी मला तार करेल तेव्हाच निघायचं असं ठरलं आणि मी औरंगाबादला जाण्यास निघालो. ही गोष्ट कुणालाच कळू नये, अगदी गणू आणि गंगारामलाही, अशी योजना होती. गणू माझा जवळचा मित्र होता, तरी तसा तो मनातून भित्रा होता, हे मला अधूनमधून जाणवायचं. त्यामुळेच कोणाला तरी मदतीला घे, कोणाला तरी मदतीला घे, असं सारखं तो म्हणत असावा. नाहीतर माझ्याबरोबर तो स्वतः पुढे झाला असता. कधीकधी भित्री माणसं पण गुप्त कामात सहभागी होतात. काहीतरी साहस करावं असं त्यांनाही वाटत असावं. संघटनेला फितुरीचा शाप असतोच. तसंच पुढे झालं. भित्र्या माणसाला दंडुका जरी दाखवला तरी तो घाबरतो. मी औरंगाबादला आलो आणि पुढच्याच महिन्यात नाशिकला या असं वामनराव जोशी यांचं पत्र मला मिळालं. त्याच महिन्यात गणू आला. मी त्याला म्हणालो, "हे पहा, मी एकटाच हे कृत्य करतो. मला कोणीही साथीदार नकोय." गणूने हा निरोप नाशिकला सांगितला असावा. दिवस जात होते. मी अस्वस्थ होतो आणि अचानक अण्णा कर्वेंच्या सूचनेनुसार विनायक देशपांडे औरंगाबादला 20 डिसेंबरला आला. विनायक म्हणाला, "अनंता, अण्णांचा निरोप घेऊन आलोय." "काय?" "उद्याच आपल्याला काम करायचंय." मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. "अरे, पुढील वर्षीची 3 जानेवारी ही तारीख ठरली आहे ना? जॅक्सनची बदली झालीय. त्याचा सत्कार आणि निरोप समारंभ उद्या 21 तारखेला ठरलाय." मी म्हटलो, "ठीक आहे." म्हणजे 1910 उजेडायच्या आत हे पुण्यकर्म करायचंय तर. हं. विनायका म्हणाला, "मी आणि अण्णा तुझ्याबरोबर असणार आहोत. तू उद्या आल्यावर अण्णा कर्वे तुला सगळं समजावून सांगतील. निघतो मी." असं म्हणून विनायक गेला आणि मी नाशिकला जाण्याची तयारी करू लागलो. गणूचं औरंगाबादला येणं जाणं सुरूच होतं. माझे मित्र दत्तू जोशी आणि काशीनाथ अंकुशकर यांची ओळख मी गणूसोबत करून दिली. त्यांनाही क्रांतिकार्यात सामील करून घ्यायचं अशा हेतूने गणूनेही त्यांच्याशी मैत्री वाढवली होती. "तुम्ही नाशिकला या. मी तुम्हाला पेणला घेऊन जाईन. तिथे बॉम्ब कसा तयार करतात ते शिकायला मिळेल." असं तो त्यांना म्हणाला होता. दैव दुर्विलास म्हणतात तो हाच. मी ज्या दिवशी 21 डिसेंबरला निघालो, त्याच दिवशी हे दोघंही औरंगाबादहून त्याच गाडीने नाशिकला निघाले. ते नाशिकला गणू वैद्यकडेच मुक्काम करणार होते. मी त्यांना सांगितलं, "मी नाशिकला येत असल्याचं काही झालं तरी गणूला सांगू नका. मी नाशिकहून पुण्याला जाणार आहे." मनमाडला मी जोशी व अंकुशकर यांच्या डब्यात बसलो नाही. गाडी नाशिक रोड स्टेशनवर आली तर गणू दोघांना घेण्यासाठी स्टेशनवर आला होता. मी त्या तिघांनाही स्टेशन बाहेर जाऊ दिलं आणि मी एकटा स्वतंत्रपणे नाशिक इथे आलो. नेहमीप्रमाणे आसराची वेस येथील विनायक देशपांडेंच्या खोलीवर आलो. देशपांडे खोलीवर नव्हता. दामू अण्णा चंद्रात्रे यांच्याकडे गेलो. तिथे थोडं खाणं झालं. परत खोलीवर गेलो तर तिथे शंकर सोमण बसलेला. त्याने मला अण्णा कर्वेंनी दिलेली 2 पिस्तुलं दिली. तो म्हणाला, "अण्णांनी सांगितलंय, जॅक्सनला मारल्यावर तू स्वतःवर गोळी मारून घे आणि हे जमलं नाही तर विष खा." असं म्हणून खिशातून विषाची पुडी काढून मला दिली. एक पेढाही दिला. अण्णा कर्वेंनी लिहिलेलं निवेदन माझ्या अक्षरात मी लिहिलं. त्याचं शीर्षक होतं, "खुनास खून आणि जुलमाचा प्रतिकार." आणि ते खिशात ठेवलं. शंकर पुढे म्हणाला, "जॅक्सनला मारल्यावर तुला नाव कोणी विचारलंच तर रामप्रसाद तिवारी आणि गावाचं नाव काशी असं सांगायचं." सोमण म्हणाला, "विजयानंद थिएटरला संगीत शारदा नाटक आहे. तिथे जॅक्सन येणार आहे. तिथे मारायचंय त्याला." मी थंड डोक्याने तो काय सांगतोय हे ऐकत होतो. मी साधारणपणे 8च्या सुमारास नाट्यगृहाजवळ पोहोचलो. विनायक देशपांडे तिथे आलेलाच होता. विनायकने मला 2 तिकीटं दिली. एक जॅक्सनच्या मागे असलेल्या खुर्चीचं आणि एक कमी किमतीचं रंगभूमीच्या बाजूला ओटा असतो ना, तिथलं. आम्ही दोघं नाट्यगृहात आलो, पण वेगवेगळ्या मार्गानं. खुर्च्यांच्या दुसऱ्या रांगेत जॅक्सनसाठी राखून ठेवलेल्या खुर्चीच्या मागे कर्वे बसलेले होते. मी शांतपणे सगळं न्याहाळत होतो. अशी कृत्य थंड डोक्यानेच करावी. मन रिकामं असावं. विनायक माझ्या कानात कुजबुजला, "जर तुला हे काम जमलं नाही तर अण्णा ते करतील
आणि त्यालाही नाही जमलं तर मी ते स्वतः करेन. आणि तो बाजूला जाऊन उभा राहिला. मी ओट्यावर बसणंच पसंत केलं, कारण जॅक्सन मला समोरून दिसणार होता. समोरून हल्ला करणं केव्हाही चांगलं. नाटक सुरू झालं, पण जॅक्सन अजून येत नव्हता. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली आणि माझी चलबिचल सुरू झाली. तेवढ्यात घोड्याच्या बग्गीचा आवाज नाट्यगृहाच्या बाहेर आला. अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. त्याच वेळी रंगभूमीवर नाटकातलं एक पद्य सुरू झालं. माझे पंचप्राण गोळा झाले ते सावज टिपण्यासाठी. मला फक्त आणि फक्त जॅक्सन दिसायला हवा होता, त्याला कंठस्नान घालण्यासाठी. तेवढ्यात तो दरवाजातून आत आला. मी उठून उभा राहिलो. माझा हात पिस्तुलावर होता. जॅक्सन बरोबर एक अधिकारी आणि 2 इंग्रज स्त्रियाही आत शिरल्या. जॅक्सन पहिल्या रांगेतल्या आपल्या राखीव खुर्चीकडे जात असता धोतरात लपवलेलं पिस्तूल काढून मी चपळाईने मागून गोळी झाडली. पण ती जॅक्सनच्या हाताखालून गेली. हाय रे देवा! पण झटदिशी त्याच्या पुढ्यात होत त्याच्यावर सटासट अशा 4 गोळ्या झाडल्या. जॅक्सनचा देह खाली कोसळला आणि एकच गोंधळ उडाला. पिस्तूल घेतलेला माझा हात कोणीतरी धरला. ते डेप्युटी कलेक्टर खोपकर होते हे मला नंतर समजलं. मी दुसरं पिस्तूल काढण्यासाठी दुसरा हात उचलला. तोही हात एका इंग्रजाने धरला. तेवढ्यात माझ्या डोक्यावर दांडुक्याचा प्रहार झाला. माझं डोकं सुन्न झालं होतं. मी शांतपणे उभा राहिलो. नाट्यगृहात एकच कल्लोळ झाला. पोलिसांनी सारे दरवाजे बंद केले. सगळ्यांच्या झडत्या सुरू झाल्या. पण शस्त्रसिद्ध असलेले कर्वे आणि देशपांडे गर्दीचा फायदा घेत केव्हाच सटकले. पुढे तेही पकडले गेले. गणूकडे मुक्कामास असलेले जोशी आणि अंकुशकर म्हणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी ताब्यात घेतले. मला नाव विचारलं तर मी सरळ अनंत हे माझं नाव सांगितलं आणि आडनाव बर्वे. राहणार औरंगाबाद. मला सरकार वाड्यात नेण्यात आलं. त्याच रात्री माझी जबानी घेतली तेव्हा मी सरळ सांगितलं. माझं कर्तव्य होतं ते मी पार पाडलंय. गणेश दामोदर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि एका हिंदी गाडीवाल्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेले इंजिनियर विलियम्स या सोडून दिलं म्हणून मी जॅक्सनला मारलंय. मी निसटून जाऊ इच्छित नाही. पिस्तूल कुठून मिळवलंस असं विचारताच एका अरब व्यापाऱ्याकडून मिळवलं असं म्हणून मी वेळ मारून नेली. पण नंतर ते सारं उघडकीस आलं. आमचा हा खटला मुंबईला चालवण्यात आला. 3 न्यायाधीशांचं एक खास न्यायपीठ बसवण्यात आलं. बेसिल स्कॉट, हिटन हे 2 ब्रिटिश आणि सर नारायणराव चंदावरकर हे भारतीय न्यायाधीश होते. आम्हा 7 जणांवर कटाचा आरोप ठेवण्यात आला. मी, कृष्णा कर्वे, विनायक देशपांडे यांना फाशी आणि शंकर सोमण आणि वामन जोशी यांना जन्मठेप, तर गणू वैद्य आणि दत्तू जोशी हे माफीचे साक्षीदार आहेत. तुम्हाला सांगतो, वध केल्यानंतर घटना इतक्या झटपट झाल्या आहेत की मी कालच जॅक्सनला मारलं असं वाटतंय. 21 डिसेंबरला मी जॅक्सनला मारलं. 1 फेब्रुवारी 1910 खटला सेशन कोर्टात. 25 फेब्रुवारीला मुंबईला विशेष न्यायालयात. निकाल 29 मार्च 1910 आणि आज फाशी 19 एप्रिल 1910. वेळ प्रातःकाळ सकाळी 7. तो बघा, वॉर्डरचा आवाज जवळ येतोय. चलो उठो. मी म्हणालो, कान्हेरे उठा आता. आता तुम्हाला निघायला हवं. तुमच्या मनाची तयारी केव्हाच झालेली आहे. थोड्या वेळात स्नान करायचं, भारत मातेला वंदन करायचं आणि प्रार्थना करायची. मनुष्य ज्याप्रमाणे जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, हा इतकाच जन्म आणि मृत्यूचा अर्थ आहे. माझं हे सुंदर, तरुण, तेजस्वी तारुण्य असलेलं शरीर हे स्वातंत्र्य देवते तुझ्या होमकुंडात अर्पण करतोय. आणि त्याहीपेक्षा उत्तम कार्यक्षम शरीर प्राप्त करून
पुन्हा नवीन जन्म दे. वंदे मातरम. वंदे मातरम. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. 19 एप्रिल 1910 या दिवशी अनंत कान्हेरे वय वर्ष 18, कृष्णा कर्वे वय वर्ष 23 आणि विनायक देशपांडे वय वर्ष 21 या कोवळ्या वयातील तरुणांना इंग्रज सरकारने फाशी दिली. नाशिक कट म्हणून नाशिक कॉन्स्पायरसी हा खटला जगभर गाजला. इंग्रजी राजवटीला हा फार मोठा धक्का होता. खटल्यातील एक युरोपियन जज म्हणाले होते, "व्हॉट अ पिटी दॅट आय हॅव टू सेंड सच अ हँडसम अँड करेजियस यूथ टू द गॅलोज."